शिवनगर भागातून 2 दुचाकी चोराकडून 4 दुचाकी जप्त. सदर बाजार पोलिसांची कारवाई. जालना शहरातील वाढत्या दुचाकी चोरावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून शिवनगर भागातून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 4 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. ही कारवाई रविवार दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी पेट्रोलिंग वाढविलं होतं. दरम्यान डीबी पथक गस्त घालत असताना सुंदरनगर येथील एक तरुण हा सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाक्या चोरी करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे डीबी पथकाने सलीम खान रशीद खान या तरुणाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्याने शिवनगर येथील शेख सरफराज शेख उस्मान याच्यासोबत दुचाक्या चोरी केल्याचं कबूल केलं. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्या ताब्यातून 1,70,000 रुपये किमतीच्या 4 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के, अंमलदार रामप्रसाद रंगे, धनाजी कावळे, जगन्नाथ जाधव, पोलीस नाईक नजीर पटेल, गोफणे शेख अजीम, लोंढे आणि तेजनकर यांनी केली आहे.